नमस्कार. चला सगळे सज्ज आहेत आता. हां किती वर्ष झाली लग्नाला? 18. हां लग्नाला 18 वर्ष झाली. 18 वर्ष. तुमचा आवाज का कमी झाला? लग्नाला किती वर्ष झाली म्हटलं, तुमचा आवाज असा कमी करू नका तुम्ही, कळलं? मला जरा काही यांना प्रश्न विचारायचे तर थांबा, बघूया यांचं काय होतं. हां छोटे छोटे प्रश्न. बरं मला तुम्हाला विचारायचं की समजा वहिनी एके ठिकाणी अडकलेत, अडकलेले आहेत. आधी मला सांगा प्रश्न विचारण्यापूर्वी, तुम्ही पिक्चरला वगैरे जाता की नाही कधी? जाता. तुमची आवडती अभिनेत्री कोण हिंदी? माझी? हां हिंदीतली माधुरी दीक्षित. बरं ठीक आहे. मग आपण असं म्हणूया की वहिनी एखाद्या बंद खोलीत अडकलेले आहेत आणि तुम्ही चावी तुमच्याकडे आहे आणि त्याविषयी लिफ्ट बंद आहे आणि तेवढ्या 4थ्या मजल्यावरती माधुरी दीक्षित तुम्हाला भेटली आणि बोलली, अरे थांब ना जरा, आपण चहा प्यायला खाली जाऊ, कॉफी प्यायला जाऊ. तर तिथून कॉफी प्यायला खाली जाल, जा माधुरी दीक्षित करून वरती येऊन वहिनीला दरवाजा उघडाल? नाही 100% वरती येईन आणि मिसेससाठी धावून वरतीच येईन. माधुरीशीसाठी नाही धावणार. प्रत्यक्ष आलं ना की कळेल. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, कोणता दागिना तुम्हाला सगळ्यात प्रिय आहे? आताचं 4 तोळ्याचं मंगळसूत्र की लग्नातलं 40 रुपयांचं मंगळसूत्र? अर्थातच 40 रुपयाचं मंगळसूत्र. अजून जपून ठेवलं. 40 पण नाही, 25 रुपयाला मिळालं. हो का? पण बिल 40 आहे. मित्राला विचारा ते 15 कुठे ठेवलेत ते. नाही आम्ही दोघांनी आणलं होतं. ऍक्च्युली मंगळसूत्र सोडून बाकी सर्व खर्च मित्रांनीच केला होता. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, 2 फोन आले एका वेळेला तुम्हाला. एकीकडे वहिनींचा फोन आहे आणि एकीकडे लग्नात मदत केलेल्या मित्राचा फोन आहे. कुठला फोन आधी उचला? मित्रांचा फोन अगोदर असतो, कारण नेहमी वाजतच असतो. कदाचित इथे काय विशेष महत्वाचं काम नसेल, पण तिकडे कोणाचा आला कधी येणार आहे विचारणार नाही तरी म्हणून मित्राचा फोन उचलला. छान उत्तर. तेव्हा आता एक ऍक्टिव्ह व्हील चॅलेंज, आणि हे चॅलेंज आता हे दोघे कसे स्वीकारणार ते बघूया. तुम्ही जरा तिकडे जा. नक्की. या काहीतरी खिडकीतून तुम्हाला सांगणार आहे, बाल्कनीतून तुम्ही ते करेक्ट ओळखायचं. हां बघूया जमतंय का? हां बरं, पहिलं गाणं मी तुमच्या कानात सांगतो. गाणी ओके, फक्त बोलायचं नाही, न बोलता. रेडी? हां न बोलता अभिनय करा. चला वेळ सुरू झाली. मेरे सामने वाली खिडकी में. पण हे सांगितलंच नव्हतं. आधा आहे चंद्रमा राता यांनी आपलं पाठ करून ठेवलंय. मेरे सामने. तुमचं तर राष्ट्रगीतच झालंय ना. तुम्ही तिकडे जा, तुम्ही इकडे या. जरा या ना परिवारात पाठवूया. कबूतर राजा. काय प्रेम आहे यांचं. कबूतर फांदीवर बसायच्या आत उडवणार. या इकडे या. यांच्यासाठी टाळ्या वाजवा दोघांसाठी. तुम्ही या पाहिजे. पण मला एक कळलं नाही, असं कबूतर कुठलं? दोघांनाही ऍक्टिव्ह व्हील यांच्याकडनं ही भेट वस्तू. अभिनंदन. झी मराठीकडून या दोघांनाही ही भेटवस्तू आहे. आणि आमच्या वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. एकमेकांकडे बघत बघत खिशात काही नसताना जिद्दीने संसार सुरू झाला. 18-18.5 वर्षाचा हा प्रवास, हा सहवास, आणि त्यातूनच लवकरच आपणा सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण की आमच्या इथे श्री कृपे करून लवकरच लग्नाचं आयोजन करण्यात येणार आहे. फक्त एक 6-6.5-7 वर्ष राहिलेली आहेत. तेव्हा अगत्याचं आमंत्रण आहे. आपण यावं. येताना अहेर आणायला मात्र विसरू नका, कारण 25 वर्षापूर्वीचा जर अहेराची रक्कम असेल तर त्याच्यावर 25 वर्षांचं व्याज लावून अहेराचं पाकिट भरून घेऊन यावे. आणि ते स्वीकारण्यासाठी आम्ही सगळे हजर आहोत. आपण सर्वांना अगत्याचं आमंत्रण. अहेराची गंमत केली, पण घरात बसून या दोघांनाही मनापासून आशीर्वाद द्यायला विसरू नका. आशीर्वादच महत्त्वाचे. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपवूया. आणि पाहायला विसरू नका ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टर. नमस्कार.